नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की वेगवेगळी थंडगार पेय प्यावीशी वाटतात. त्यातील काही घरी बनवली जातात तर काही विकत आणली जातात. आज आपण घरच्या घरी रसना कसा बनवायचा ते पाहणार आहोत. बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरीच स्वस्तात मस्त 2 ते 3 महिने टिकणारा कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय इथे आपण रसना घरीच बनवूया. चला तर मग लगेचच झटपट असं रसना पावडर कसं बनवायचं त्याला सुरुवात करूया. इथे मी साधारण 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे. आता आपल्याला यामध्ये ग्लुकोन-डीचं जे रेग्युलर फ्लेवर येतं ते इथे आपल्याला वापरायचं आहे. साधारण आपल्याला इथे पाऊण वाटी एवढं ग्लुकोन-डी घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 चमचा एवढं सॅट्रिक ॲसिड घालूया. सॅट्रिक ॲसिडला लिंबूसत्व देखील असे म्हणतात. 1 चमचा मीठ घालूया. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा एवढं ऑरेंज इमल्शन घालायचं आहे. हे जर तुमच्याकडे नसेल तर याच्याऐवजी तुम्ही ऑरेंज इसेन्स आणि फूड कलरचा वापर करू शकता. हे आता आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटातच येथे आपली रसना पावडर घरच्या घरी झटपट तयार झालेली आहे. अगदी स्वस्तात आणि मस्त आपली रसना पावडर तयार आहे. ही आपल्याला आता स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायची आहे. या रसना पावडरपासून रसना कसा बनवायचा आता आपण ते पाहूया. साधारण 1 ते 2 चमचे एवढी रसना पावडर ग्लासमध्ये घ्यायची आहे. आता आपण यामध्ये थंड पाणी ओतून घेऊया. पाणी घालून झाल्यानंतर हे आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तळाशी जर पावडर जमलेली असेल तर ती व्यवस्थित मिक्स होते. आईस क्यूब्स घालून घेऊया. इथे आपला मस्त असा झटपट स्वस्तात मस्त रसना घरच्या घरी तयार झालेला आहे. इथे आपण ऑरेंज इमल्शन वापरून ऑरेंज रसना घरीच बनवला आहे. याच्याऐवजी तुम्ही मँगो इमल्शन वापरून मँगो रसना देखील बनवू शकता. कशी वाटली आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.